आता आपण खासदार निलेश लंके यांच्या घरी आहे. आपल्यासोबत त्यांच्या मातोश्री आहेत. आपण आता व्हिडिओमध्ये बघितले त्यांचं घर कसं आहे आणि आपल्यासोबत त्यांच्या मातोश्री आहेत. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय असं व्यवस्थित आहे, पण सगळ्यात दुःख म्हणजे आता आपल्या आजीचाच दुःख झालं आम्हाला म्हणजे दादांच. हो. किती वेळा भेटलं होतं? दाजीचा 2-3 महिने घरी आले ते. होय ना. डोळ्यात पाणी आलंय त्यांच्या. म्हणजे आपलं साहेबांचं जवळचं असं हे हो. जेवायचा माणूस होता एकदम. लय जेवत म्हणून. दादा तेच झालं ते आमचे 4 पोरं आम्ही कुणी जेवण नाही. काय बोलतो? ते बघते जर दास नाव करतात रडायच. बरोबर. आज तुम्हीच नाही संपूर्ण महाराष्ट्र हळहळ. हा ते जर आजीदाचं नाव काढत रे रडू येते. म्हणजे एक उजा म्हणजे आपल्या साहेबांचा उजा हातच होता तो. उजवळ. आता मग तुम्ही कार्यक्रमात आलता, तेव्हा सगळं तिने दादांचं नाव काढतात रडायचं. फोटो लावलात ना कार्यक्रमात, तिथं फोटो बघितलं का? पण आपल्या घरी 2-3 आले असे जवळ माझ्या मुलासारखे जवळ घेऊन बसले, ते सगळं विचारपूस सगळं केलं होतं आजी दादा. तुम्हाला काय म्हणायचं ते? आपलं सगळं विचार मुलं काय करते, तुमची तब्येत बरी आहे का असं विचार. हाक कशी मारायची? नाही पण आपलं शेजारी बसलं असंच विचारतो, आता आपण कसं बस असं मग बरी आहे तब्येत असं तसं ह्याच विचारायचं. आता खरं तर आता आम्ही मान देशात आलो इकडं. हा. आणि आता आमच्या डोक्यात होतं की आता खासदारांच्या घरी चाललोय म्हणलो, मोठ्या मोठ्या गाड्या, मोठे मोठे हाय पाय का बंगले असं साहेबांचे. आपले साधे सिंपल माणसं आहे, आपण कसं घराच्या बाहेर पे असणार, हा गेट असणार. आपलं गल्लीतनं आलो, गल्लीतनं तुमचं घर साधच. सगळे लोकांनी आमच्या घराचे सगळ्या माणसाचे फोटो काढले. आम्ही सगळं घरी धुणं भांडे सगळं आपल्या घरी असं म्हणजे पहिले आपलं हाय असू दे आपलं हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घर साधा आहे आणि तुमच्या घराच्या पुढे लोक बंगलं बांधून राहायला लागले. तुम्ही अजून घर बांधलं आपलं कसं लोकांनी ती काही मोकळं कसं सांगितलं साहेबांना बोल लोकांच्या एवढं मोठं बंगले हे साहेब मला म्हणले आखा माझे म्हणजे आमचं सगळं कुटुंब आखाच म्हणून म्हणजे आखा तालुका नाही आखा जिल्ह्याचं म्हणजे आखा म्हणजे ओळखीचं मला. तुम्हाला अरे ज्यांचे मोठे बंगले त्यांच्या दारा पुढे 2 चपला सुटारात आणि आपल्या दारा म्हणजे 2ची चप्पल सुटते, हेच बंगला आहे आपला. त्याच्यानंतर म्हणलं अरे लोकांची मुलं मुंबईला पुण्याला शिकायला आहे, ते म्हणलं आपले आम्ही काय मुंबईच्या पुण्यात शाळेत शिकलो, आम्ही इथे मराठी शाळेत शिकलोय ना. म्हणजे असं म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या त्या बंगला आहेत, त्यांच्या घराच्या समोर 2 चपल्या नाही त्या. हा तुमच्या घरासमोर 2ची चप्पल रोज 2ची चप्पल रोज सुटती. रोज 400-500 माणसं रोज कंट्रोल असते म्हणजे. हाय आपले साधे पण तेच आपलं ते दिवस होता म्हणजे आपण लय हाय पाय असं लय मोठे बंगले आपलं कोणी विचारलं पण नसतं. है ना. साधेपणा. हा साधेपणा. फक्त आपलं वाईट कसं आजीदाचं आम्हाला म्हणजे आमच्या अख्ख्या कुटुंबाला दुःख. सर्वांना वाईट वाटलं. अजून सुद्धा विश्वास बसत नाही. आजीदादा सुप्रताई परत पवार साहेब आपले पवार साहेब पण एकच बसले, मी पण त्या शेजारी बसले. आमची नात इथं बसली, ती गुरुजी इथं होते. आपल्या शेजारी आपल्या घरासारखं संबंध त्यांचे आपले. परत आम्ही दिल्लीला गेलो होतो, सुप्रताई पवार साहेब आपल्या शेजारी फोटो बिटो काढले. म्हणजे आपल्या त्या कुटुंबात आपला पहिला पण जवळचे संबंध असल्यासारखे म्हणजे घरगुती संबंध असल्यासारखे. बरोबर बरोबर. आणि पहिल्यापासून त्यांच्या सानिध्यात असल्यामुळं घरातला माणूस नाही. तुम्हाला काय सांगू, आम्हाला आजीदाचं एवढं दुःख आलं ना, आम्ही ना पोर म्हणजे आमचं कुटुंब कोणी जेवण नाही. आता पण नाव काढत रडायचं. बरोबर. आता नवीन माणसं आल्यावर असं वाटतं का आपलं चांगलं घर असायला पाहिजे? नाही तसं काही वाटत नाही. आता आपल्या वाटतं आपण एवढं आपल्या मुलांनी एवढं कमावलं ना, सिद्धन संपादन हेच आपले मोठं. कार्यक्रमात बघत होतो, लोक तुमच्या पाया पडायचे, त्यांच्या पण पाया पडायचे. किती वयस्कर माणसं आपलं हे वाटलं एवढे वयस्कर माणसं पण ते म्हणत ह्या माऊलीच्या पुढे असं हेरा जाणवलाय, असं देव माणूस जाणवलं म्हणजे आईचंच भाग्य असं म्हणजे असं लोक म्हणजे मानण्यात येत ना. त्यामुळे लोकांना वाटतं जरा तुमच्या पोटी असा माणूस जन्मलाय, तुम्ही जन्म दिला अशा माणसाला म्हणजे तेव्हा असेल लोकांना मोठी गोष्ट. ते आपलं काय हाय फक्त वडील शिक्षक होते आपले मराठी शाळेत. म्हणजे आपण काय सांगलो करोडपती मोठे नव्हते पहिल्यापासून, आपलं साध्या पद्धतीने पहिलं हाय तेच, आता पण तेच आहे. शिक्षणाचा वारसा पहिल्यापासून घरात नाही फक्त हाय ना, वडील शिक्षक होते. बरोबर. शेत सगळ्यात छोटा आहे, एक मोठा आहे. बर. ते मोठे काय?
ते आपलं हेच कामावर आज 100 लग्न आहेत. मग इकडं ते गेला लागणार, इकडं गुरुजी, इकडं ती नेत्याची सगळं मंडळी, कार्यक्रमच. सगळे कार्यक्रम. सकाळी 4-5 दहावे करून आले थोडं तर जेवलं की लगेच लग्न सुरू झाले. हा ती मोठा मुलगा घडीवर तिथं आला होता, मला सोडत तिथं ते लग्न करायला गेला. हा गुरुजी सकाळी 2 ठिकाणी 2 दहावे करून आले, मग ते पण लग्नालाच गेले. किती लग्न आहेत यात? 100 लग्नाची लिस्ट आहे आज. 100 हा लग्नाची list आहे. आता सगळे काय थोडे लग्न लागते का एवढे, पण एवढ्या लोकांच्या गाठी घ्यायच्या आणि ते काही नाही का पारनेर तालुकाच नाही, वेगवेगळ्या तालुक्यात जावं लागतं ना असं. बरोबर बरोबर बरोबर. आता पहिलं एक तालुका होता, आता 5-7 तालुके हा आहेत. एवढे 7 तालुके एवढे हँडल करायचे आणि लोकांना कशी अपेक्षा असते. हो आणि आपलं कसं आहे, लग्न जर नाही पण त्यांच्या वराती पण जायचं म्हणजे जायचं त्या माणसाची गाठी घ्यायला, म्हणजे प्रत्येकाच्या दुःखात सुखात जायचंच. जायचं. बरोबर. घरी वेळ देतात का नाही ते? नाही घरी नाही वेळ कंट्रोल बाहेर जाऊन. हं. आता ते आजी दादा झाल्यापासून तब्येत पण फार खराब झाली याची. टेन्शन बिन्शन असतं ना, म्हणजे टेन्शन. आजी दादाच व्हायलाच नव्हतं पाहिजे, पण आता काय. बरोबर. तुम्ही काय म्हणता त्यांना, खासदार साहेबांना? मी ती पिंट्या म्हणूनच म्हणते अजून पण. काय बोलताय काय? हा मग कधी हाका पिंट्याला बोला, पिंट्याला असं घरात म्हणजे एखादी लय असं तर निलेश म्हणून हाका मारते, तर मग पिंट्याच म्हणतात. हं. म्हणजे आईला कसं मोठं असं कसं असं लहानच वाटतं ना, म्हणजे हो जेव्हा आला पिंट्याचं जेवायचं काय असं लय करून येत नाही लवकर, असं काय असलं तर घरी येत. मग ती तिकडे हापीस आहे, ते वरच असतो हापीस मध्ये. बरोबर. गेला होता निरस म्हणून हाका मारायचे, तर मग लेकरून कधी पिंट्या पण व्हायचं. हं. त्याची वडील घरी आलं म्हणलं पिंट्या उठला का, पिंट्याने आंघोळ केली का, असं आपलं. आता इथेच जपतो का? नाही तिथं वर हापीस आहे ना, खाली किराणा दुकान वर हापीस आहे आपलं. बर. इकडे नाही. किराणा दुकान तुमचं आहे का? हा खाली दुकान आहे आणि वर हापीस आहे. तुमचं दुकान किराणा दुकान? मोठा नातू दुकान चालू आहे तो, मोठ्या मुलाचा मुलगा. खासदार आहे की तुम्ही? पहिल्यापासून आहे तेच किराणा दुकान, पहिल्यापासून आहे ना. शेती वगैरे? शेती आहे, पण ते आपलं शेती जावाचा मुलगा करतो, मोठ्या जावाचा मुलगा. अच्छा. शेती थोडी आपली 5-6 एकर शेती. हं. म्हणजे असं वाटत नाही आम्हाला आम्ही खासदारांच्या घरी बसलो, कारण इथं कोण आम्हाला पिये नाही, नाही इथं पे नाही, watchman कोण नाही नाही, वाचवेल नाही, कोणी नाही. आपल्या घराला खातच कोण वाचवेल याला काही कामगार नाही तुमच्या घरात. आम्ही सगळं घरीच असते. हं. धुणं भांडे सगळं घरातले, जे आले गेले कंटून पाहुणे असेल. आज तुमच्या पुढे 1-2 आता 1-2 गाडी गेली, परत माझ्या दोघीच गे आम्ही जेवला आताच. हं. तुम्हाला काय म्हणते लाडान ते? मला अक्का म्हणून ओळखीत सगळे ना, सगळे? लहानपणी. ते त्या तालुक्यातले सगळे? भाऊ माझ्याकडे शाळेत होता, मग ते भाऊ मला अक्का म्हणायचा. मग हे पोरं लहान होते ना, मग ते अक्का म्हणायचे. मग त्यांच्यामुळे आता मग नेते जर आले ना, अक्का पान दे रे, अक्का चहा दे रे, मग तुमच्यासारखेच कार्यकर्ते ते बी अक्काच म्हणायला लागले ना, मग असं अक्का म्हणून ओळखीत. म्हणजे ते आलं मग अक्का यायला पान दे रे, अक्का यायला चहा दे रे, मग ते बी आपल्या कार्यकर्त्याला मी अक्का म्हणायची सवय लागली ना. तुम्हाला पण जा वाटतं का असं कार्यक्रमाला जाता का तुम्ही? काही कुठं आपल्याला जवळचे नातेवाईकाचं असलं कुठं पण दुःखात सुखात. आता आज एक तिथं आलं म्हणलं उद्या अर्णपूरला एक जोडदारची आई वारली, म्हणलं अक्का तिकडे उद्या भेटायचं, म्हणलं जाईल. हातामुळे नव्हते गेले, तुम्हाला जा उद्या बिद्या, जाईल म्हणलं. जाऊ कुणा साडी अडचणी, कोणा दुःखात गावातलं कोणाचं काय कुणी वारलं तर ते भेटायला जावंच लागतं. कुठं खूप भांडा बांगड्या कुठं काही चालूच असतं ना, करावंच लागतं गावात बी. तसं लोक कसे नाराज, लवकर फोन जर उचलला लोकांना विचार येतं. लोक फोन जर उचलला नाही, आपण जर काही कामात असलो, धुणं भांडे किंवा काही करत येऊ सर कट झाला काय, तुम्ही आता फोन पण उचलीत नाही, लोकांना विचित्र येतं. लोकांना किती केली सेवा केली तरी नाही का असं. बरोबर. समाजसेवा फक्त. काय वाटतं अजून, जे एक बाकीचे खासदार आमदार बघितले आणि तुम्ही स्वतःच असं विचार केला तर कसं वाटतं? आपलं याचं समाधान वाटतं, हे समाधान. काय बोलताय, ह्याच समाधान? हेच समाधान आहे. आपल्या मुलांनी एवढे कमावले, एवढे धन संपादन कवले, काय पैसा याला पैशाला कोण खातो, पहिला कोण विचारतं? खरंय. एवढे धन संपादन, एवढे माणसं का, आपण ना फक्त पैसा नाही कमावला, फक्त माणसं कमावले माझ्या मुलांनी. माणसं कमावली. बरोबर. काय तुमचे स्वप्न आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे अजून? काहीच अपेक्षा तर आपलं मन एकदम शांत झालं, म्हणजे आपला मुलगा एवढं सुखी असा, सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या मुलावर असा, माझ्या कुटुंबावर असा, एवढंच. तुम्ही फिरायला घेऊन जातात का तुम्हाला असं कधी? फिरायला टाइमच कसं त्याला, कंट्रोल बाहेरच असतो. जायचं जातं कुठे आपलं, म्हणजे आमच्या गुरुजी पोरांना सुनाला आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, म्हणजे आम्हीच पाहतो दोघं, म्हणजे कुठं जाणं येणं काही, म्हणजे घरचं कुटुंब आम्हीच लोक पाहतो ना, म्हणजे कुठं जायचं कुठं कोणाला काय करायचं आम्हीच पाहतो. त्याला वेळच नसतो ना. बरोबर. त्याला एवढं ये पाच म्हणलं मग नाही का, आपण काही त्यांच्या अपेक्षा करतो, त्याच्या मागे एवढं जेव्हा वेळ नाही, झोपा वेळ नाही. सकाळी 6 वाजता आला, मी तर नेटकच मिसरीच लागते. ते एक गाडी पुढे आली, गाडी पुढे आली, ते म्हणजे साहेबाचं बरोबर म्हणलं हिचे, म्हणलं साहेब आता 6 वाजता आलेत म्हणलं. ते म्हणलं मग बसा तिथे ऑफिस मध्ये, नेटकच येऊन झोपला 6 वाजता.
लगेच आले माणसाने. मगाशी काय झालं, मी त्यांना प्रश्न विचारला, म्हणलं की मला विश्वास बसत नाही की मी एका खासदाराची मुलाखत घेतोय. आणि ते म्हणले की अरे तुला भास होतं मी खासदार आहे, मी कार्यकर्ता आहे. बरोबर आहे. मी कार्यकर्ता आहे. मी म्हणलं तुमच्यासोबत पोलीस नाही तर बॉडीगार्ड नाही तर. माझ्यासोबत पोलीस बॉडीगार्ड असलं माणसं माझ्या जवळ येणार नाही ते. बरोबर आहे. पोलीस आता एकचे दोन पोलीस असेल बरं का त्याला, बॉडी दोन असेल. दिसत नाही ते जवळ कुठं, लांब असते ती. ते लांबच असतो टाकी असेल त्याला कुठं ते संघ नाही येत ना तिकडे. आता चाला इकडे तिकडे बाहेर नाही संघ नाही येत म्हणजे तिकडे आपल्या दिल्लीला इकडे तिकडे अधिवेशनाला असेल ना ते नाही संघ असेल. सगळं 10-5 रुपये काय मागा असेल. एकटा कधीच नसतो. 1-2 गाड्या काय संघ असेल. ड्रायव्हर नाही त्यांच्या सोबत, कंटिन्यू कंटिन्यू राहायचं नाही. कंटिन्यू असेल पण एखाद्या आपल्याला जावायचे कार्यकर्ते. तर तुमच्याशी बोलून भारी वाटलं. अजून काय सांगायचंय माणसांना, म्हणजे आम्ही मानदेशात आलोय, हा ना, पहिल्यांदा तुम्हाला भेटतोय. विश्वास नाही धन्यवाद बसत की- तुमचे, धन्यवाद. आधी एवढे भेटलं आमचं घर बघायला आले. कधी आलता का त्या भागात मानदेशात? नाही तिकडे नाही एवढं कधी आली. नाही आलं किंवा आता आता ह्यांच्याकडे खेळ. मोठा काही कार्य आता करायला. हे आमच्या उत्तर मान तालुका आहे, उत्तर मानचे हे नेते आहेत. हा हा, त्यांना त्या भागात मानतात लोक, आणि तुमचा जबरदस्त तुमच्यावरती प्रेम करतात ते. आहे ना, तिने फोन केला पण मी नेहमी आपल्या खात्याला आमचे सांगली, सातारा, कोल्हापूर इकडे सकाळी कोल्हापूरची आलती, काल सकाळी आले होते. आता पवार साहेबांच्या गावची आलती, बारामतीची आलती बरं, तिथे भेटले ते आले होते तिथं. आणि काल इकडे नाशिकचे आले होते. लांबचे लोक होतात बघितलं नाही का, मी भरपूर असेल. मग घरी आले मग लांबचे लोक आपल्याला असं वाटतं ना, काय मग चहा पाणी किंवा नाश्ता करावंच लागतं. लांबून लोक तुम्ही एवढे लांबून आले नाही का, मग थोडं नाश्ता पाणी करावंच लागतं ना. मला काय म्हणायचं, आता बाकीचे नेते भ्रष्टाचार करते, आपण बघतोय बातम्या बितम्या, तसं आमचे नेते तसं नाही, आमचे मुलांना नेते नाही. खासदार साहेबांनी असं काय करायला गेलं तर तुम्ही काय म्हणणार? स्वतः करणं काहीच नाही. तसं केलं आपलं कोणी विचारलं असतं नाही का. फक्त समाजसेवा, कोणाच्या दुःखात सुखात, कोणाच्या आजारी पडे, कोणाचं खायला सगळं, कुठं कोणाच्या गाड्या पकड्या, कुठं खायला हेच ते तरी आपल्याला एवढा टाइम नाही भेट. पण ते मोठा मुलगा सगळं बघतो ना. बरोबर. तर रात्री कंटिन्यू कधी मोबाईल बंद नाही. तुम्ही 4 वाजता फोन करा, 4-5 ला करा, कधी करा, एमर्जन्सी फोन असा उचल, लगेच उचलला जाणार नाही. एखादा उचललं परत रिटर्न फोन करणार, असा स्वभाव त्याचा पहिल्यापासूनच. आता त्यांचं वय किती असेल? नाही सांगतो आले किती वय असेल. 45-46. तुमचं किती झालं? मला किती आले मला तर काय सांगतो 60 का 65 काहीतरी. हा, तर मंडळी मस्तपैकी मन मोकळ्या गप्पा मारल्या. अजून भेटण्याचा चान्स आला तर पुन्हा एकदा आपण गप्पा मारूया असंच. हे लोकांना आवडतंय बघायला. आणि अजून त्यांना काय विचारलं पाहिजे हे कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न टाका. आपण मन मोकळ्यापणाने पुढल्या वेळेस त्यांची भेट घेऊया आणि अजून गप्पा मारूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासोबत आहेत पिंटू जगदाळे, जे उत्तर मानचे नेते आहेत. त्यांच्यासोबत आम्ही आलो धीरेन कुमार भोसले, जे सातारा न्यूजचे पत्रकार आहेत. आम्ही सर्व मिळून आज कृषी प्रदर्शनाला आलो. मस्तपैकी कृषी प्रदर्शन बघितलं, तिथलं कव्हरेज केलं आणि त्यांच्या घरी आलो. घरी येताना म्हणलं आता मोठा बंगला असेल काहीतरी, आमच्या डोक्यात वेगळीच कल्पना होती. आम्ही गल्लीत आलो, गाडी लावली आणि घरात आलो. खासदारांच्या घरात आलो. खूप मोठी गोष्ट आहे. खासदार गरीब आहेत. खासदारच गरीब आहेत. आणि महत्वाचं म्हणजे खासदारांचं घर आणि साधं आहे. लोक म्हणते, काल मला वाटतं ते म्हणले आमच्या नाशिकचे म्हणले होते, आमच्याकडे सरपंचाला एवढं मोठं त्यांचे बोर्ड लावले आणि एवढं मोठे बंगले कालच विषय झालाय. नाशिकचे लोक पाहुणे आले ते ना आमच्या गावात सरपंचाला त्यांचे मोठे मोठे बोर्ड लावले, मोठे मोठे हे त्यांचे मोठे बंगले ते म्हणजे विशेष वाटतं लोकांना. पण हाय असं प्रत्यक्ष हा म्हणजे साधं कारण पुढे बंगलं म्हणतात लोक. हा, पण आता आपल्याला नाही वाटलं मोठे बंगले होईन, बंगला होईन. आपण हेच बंगले आपलं एवढं आपण कमावलं, एवढं आपल्या मुलांनी हेच आपलं नाही का. बरोबर. एवढे दुखा सुखा कधी रात्र कधी फोन करा, कोणाची दुखणे असू, 1,00,000 2-2 लाखाचे कशाचे काय असेल सगळं सॉल्व्ह करा द्यायचे मी. तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.